हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 27वां, भौतिक प्रकृतीचे ज्ञान, श्लोक नंबर 17। देवहूतिर्वाच पुरुषं प्रकृते ब्रह्मन् विमुञ्चति कर्हिचित् अन्योन्य अपाश्रयत्वात् च नित्यत्वात् अनयो प्रभो। देवहूतिर्वाच पुरुषं प्रकृतिर्ब्रह्मन् विमुञ्चति कर्हिचित् अन्योन्यापाश्रयात्वाच्च नित्यत्वादनयोः प्रभो। देवहूतिर्वाच पुरुषं प्रकृतिर्ब्रह्मन् न विमुञ्चति कर्हिचित् अनन्यपाश्रयात्वात् त्वाच नित्यत्वादनयो प्रभो। देवहूतिर्वाच पुरुषं प्रकृतिर्ब्रह्मन् न विमुञ्चति कर्हिचित् अनन्यपाश्रयत्वाच्च नित्यत्वादनयो प्रभो। देवहूतिर्वाच पुरुषं प्रकृतिर्ब्रह्मन् न विमुञ्चति कर्हिचित् अन्योन्यापाश्रयत्वाच्च नित्यत्वादनयो प्रभो। देवहूतिर्वाच पुरुषं प्रकृतिर्ब्रह्मन् न विमुञ्चति कर्हिचित् अन्योन्यापाश्रयत्वाच्च नित्यत्वादनयो प्रभो। देवहूतिः उवाच, देवहूति ने विचारले, पुरुषम चेतन आत्मा, प्रकृति भौतिक प्रकृति, ब्रह्मन ओ हे ब्राह्मण देव, न नाही, विमुंचति मुक्त करते, कर्हिचित कधीतरी, well at any time, अन्योन्य एकमेकांचे अपाश्रयत्वात आकर्षणापासून च आणि नित्यत्वात नित्यत्वापासून
अनयोः त्या दोघांनाही प्रभो हे प्रभो. भाषांतर श्री देवहूतीने विचारले, हे ब्राह्मणदेव, भौतिक प्रकृती कधीतरी चेतन आत्म्याला मुक्त करते काय? कधीतरी म्हणजे कधी. आपण म्हणतो की नाही, कधी असं होऊ शकतं काय, तसं म्हणते देवहूती. भौतिक प्रकृती कधी चेतन आत्म्याला मुक्त करते काय? त्यातील प्रत्येकाला दुसऱ्याचे नित्यच आकर्षण असल्याने त्यांचा वियोग कसा शक्य आहे? देवहूती ही ऍक्च्युली शुद्ध भक्त होती, त्याच्याशिवाय भगवान तिच्या पोटी कशाला जन्म घेतील, ओके नाही. परंतु जसा अर्जुन विचारणा करतो, एकदम बेसिक प्रश्न अर्जुन विचारतो, तसंच देवहूती देखील अगदी बेसिक प्रश्न विचारते. कारण उद्देश फक्त तिच्या उद्धाराचा, तिच्या मुक्तीचा नाहीये, तर सगळ्यांच्या उद्धाराचा, मुक्तीचा उद्देश आहे. आणि म्हणून ती एकदम बेसिक प्रश्न विचारते की प्रकृतीला जीवांचं आकर्षण असतं, जीवांचं प्रकृतीला आकर्षण असतं, त्यामुळे या प्रकृतीतून जीव कधी मुक्त होऊ शकतो का? मला तरी वाटत नाही होईल असं. जरी श्लोकाची सुरुवात देवहूतीर उवाचासी असली तरी श्रील प्रभुपाद भाषांतरामध्ये लिहितात, श्री देवहूतीने विचारले. ही श्री, श्रीमती, श्रीमान असे आदरात्मक शब्द वापरणे ही आपली संस्कृती आहे. दुर्दैवाने आपण ते विसरत चाललेलं आहे. तात्पर्य, कपिल देवांची माता देवहूती येथे पहिला प्रश्न विचारित आहे, चेतन आत्मा आणि जड पदार्थ हे एकमेकांपासून भिन्न आहेत हे ज्ञान जरी प्राप्त झाले तरीही तात्विक तर्काने किंवा योग्य ज्ञानानेही त्यांचे विभक्तीकरण होणे शक्य नाही. जसं आपण रोज चर्चा करतो की हे ज्ञान बऱ्याच लोकांना आहे की मी आत्मा आहे, मी शरीर नाही, शरीर एक दिवस जाणार आहे, आत्मा कायमचा राहतो, आत्म्याचं काम काय आहे हे देखील बऱ्याच जणांना माहिती. परंतु त्याच्याने कोण मुक्त झालाय? भगवान श्रीकृष्ण हे वेगवेगळ्या अवतारामध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला हे सांगायला येतात. आपल्यावरती एक प्रकारे कृपाच करायला येतात की तुम्ही या भौतिक प्रकृतीच्या आकर्षणामध्ये अडकलाय आणि हे ज्ञान घ्या आणि याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करा. परंतु कोणी पडत नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः येतात हे सांगायला, स्वतः सांगतात काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे, कोण बाहेर मुक्त झालाय. त्यामुळे देवहूती सारख्या ज्ञानी व्यक्तीला असा प्रश्न पडणे साहजिक आहे. कारण प्रॅक्टिकली तिला डोळ्यासमोर दिसतं सगळीकडे की हे काही होताना दिसत नाही. बऱ्याच जणांना माहिती आहे, बरेच साधू देखील मी पाहिलेत ज्यांची आसक्ती सुटत नाही. मग नुसत्या ज्ञानाने काय होणार आहे ती म्हणते. तुम्ही मला एकदम डिटेल मध्ये सगळं पृथक्करण करून सांगत आहात, परंतु या ज्ञानाने नुसती माझी सुटका होईल? चेतन आत्मा ही भगवंतांची तटस्था शक्ती, तर जड पदार्थ ही बहिरंगा शक्ती आहे. दोन शाश्वत शक्तींचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे संयोग झालेला आहे आणि या दोन्ही शक्तींना परस्परापासून विभक्त करणे कठीण असल्याने व्यक्तिगत जीवात्मा कसा मुक्त होऊ शकेल? थोडस अवघड वाटते. आपले ते प्रभूजी आहेत ना भगवद्गीतेच्या क्लासमध्ये, अवघड आहे प्रभूजी. सुरुवात करतात. आणखीन एक होते तसेच, त्यांचं नाव विसरलं मी, ते वैतागून वैतागून माझे उत्तर ऐकून यायचे बंद झाले. ते सुरुवातच करायचे,
या जन्मात तरी वाटत नाही प्रभू जे हे होईल, पुढच्या जन्मात आपण प्रयत्न करू शकतो. व आपल्याला माहिती नाहीये की अनंत जन्म आपण हेच विचार करत आलेला आहे की पुढच्या जन्मात पाहतो, पुढच्या जन्मात पाहतो. काही काही वाटतं की मी या जन्मात हरे कृष्ण मंत्र म्हणायला लागलोय, भक्तांच्या संघात आलोय, त्यामुळे पुढचा जन्म 100% मला मानवाचा मिळणार आणि मग तेव्हा मी 100% प्रयत्न करणार मुक्त व्हायला. परंतु असे बरेच लोक आहेत जे 99% भक्ती करून देखील अनंत जन्म इथेच खितपत पडलेले. कारण हे भौतिक जगाचे आकर्षणच एवढं स्ट्रॉंग आहे, झगमगाट. प्रभुपाद म्हणतात डॅझलिंग, मटेरियल वर्ल्ड इज सो डॅझलिंग. लगेच एका क्षणात आपलं आकर्षण निर्माण होतं. ओ सुंदर काहीतरी दिसलं, हे दिसलं, ते दिसलं. आणि देवहूती काय म्हणते, प्रभुपाद इथे काय समजावून सांगतात की ह्या जीवात्मा देखील भगवंतांची शक्ती आहे आणि भौतिक प्रकृती देखील भगवंतांची शक्ती आहे. हा दोन शक्तींचा संबंध काही ना काही कारणास्तव आलेला आहे. तो आता तुटणे शक्य आहे का? शक्य आहे का? प्रत्यक्ष अनुभवानेही आपण पाहू शकतो की आत्म्याने शरीराचा त्याग केल्यानंतर देहाला खरोखरी काही अस्तित्व राहत नाही आणि शरीरास आत्म्यापासून पृथक केल्यानंतर आत्म्याच्या अस्तित्वाची अनुभूती होऊ शकत नाही. शरीर काही टिकत नाही आत्मा वेगळा झाला तर, आणि शरीरापासून नुसता वेगळा झालाय म्हणून की आपल्याला आत्मा कळत पण नाही. असं कुठे पण होत नाही की लगेच आत्मा कळाला, आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला. आत्मा आणि शरीर जोपर्यंत एकत्र राहते तोपर्यंत जीवन अस्तित्वात असल्याचे आपण जाणू शकतो. परंतु त्यांचे विभक्तीकरण केल्यानंतर शरीर किंवा आत्म्याचे अस्तित्व अनुभवजन्य राहत नाही. आत्म्याला कुठल्या तरी शरीरात राहावंच लागतं, मग ते भौतिक असो आध्यात्मिक असो. त्याच्यासाठी हे विचार करणे खूप अवघड जातं की हे शरीर पूर्णपणे सोडून द्यायचं, दुसऱ्याची सेवा करायची. मी इतके जन्म घालवले, पुरं आयुष्य घालवले हे सगळं कमवण्यासाठी, जेणेकरून दुसरे माझी सेवा करतील, आणि आता दुसऱ्याची सेवा करायची, सगळं सोडून द्यायचं, कण आणि कण सगळ्याचं स्वामित्व सोडून द्यायचं. ते लवकर पटत नाही आपल्याला. आणि तसंच आहे, आत्मा देखील शरीराशिवाय राहू शकत नाही. त्याला शरीर पाहिजे अनुभव घ्यायला. प्रभुपाद म्हणतात जे आत्महत्या करतात त्यांना थोडा वेळ शरीर दिलं जात नाही दंड म्हणून. त्यांचे जितके श्वास उरलेले आहेत तितके दिवस त्यांना शरीर दिलं जात नाही. अशा अवस्थेमध्ये अजून वाईट परिस्थिती असते ऍक्च्युली, कारण आत्मा नुसताच तरंगतोय, त्याची इच्छा तर गेलेली नाहीये, भौतिक आकर्षण गेलेलं नाहीये. त्याला गुलाबजामुन दिसतोय, खायचंय, परंतु हात नाहीत, तोंड नाही. त्यामुळे या भौतिक आकर्षणाचं रूपांतर अजूनही फ्रस्ट्रेशन मध्ये होतं. जर तुम्ही आत्महत्या केलं, आत्महत्या ह्या उपाय नाहीये. सगळं दुःख सहन करीत मी आत्मा आहे या दृढ निश्चयाला येणे हा खरा उपाय आहे. आत्मा आणि शरीर जोपर्यंत एकत्र राहते तोपर्यंत जीवन अस्तित्वात असल्याचे आपण जाणू शकतो, परंतु त्यांचे विभक्तीकरण केल्यानंतर शरीर किंवा आत्म्याचे अस्तित्व अनुभवजन्य राहत नाही. देवहूतीने कपिल देवांना विचारलेला हा प्रश्न थोड्याफार प्रमाणात शून्यवादाच्या तत्वाप्रमाणेच तत्वज्ञानाने प्रेरित आहे. म्हणजे तिला म्हणायचंय की कसं शक्यच नाहीये, कशाला याच्या भानगडीत पडायचं. शून्यवादी तत्वज्ञानी म्हणतात की चेतना ही पदार्थांच्या विविधांगी मिश्रणांची परिणती आहे. सगळे पदार्थ एकत्र केले की शरीर, चेतना सगळंच निर्माण होतं, आणि म्हणून चेतना निघून जातात, भौतिक मिश्रणांचे विघटन होते, आणि म्हणूनच अंतिम स्थितीमध्ये शून्य वाचून कशाचेच अस्तित्व राहत नाही, आत्मा पण राहत नाही. चेतनेच्या अशा अनुपस्थितीस मायावादी तत्वज्ञानामध्ये निर्वाण असे म्हटले जाते. निर्वाण अवस्था, मला निर्वाण मिळालेलं आहे. जैन लोकांच्या मध्ये हा शब्द खूप पॉप्युलर आहे, निर्वाण. निर्वाण म्हणजे सगळं संपवणे, सगळं झिरो करणे. पण देवहूती समवट त्याच पद्धतीने विचारते की
शक्य आहे का हे वेगळं करणे? फिलॉसॉफिकली सगळं पटतंय, परंतु प्रॅक्टिकली काय शक्य होईल असं वाटत नाही. ती उदाहरण देते पुढच्या श्लोकामध्ये, श्लोक नंबर 18. यथा गंधस्य भूमेश्च न भावो व्यक्तिरेकतः अपाम रसस्य च यथा तथा बुद्धे परस्य च. जसे पृथ्वी आणि तिचा गंध किंवा पाणी आणि त्याचा रस म्हणजे चव यांचे अस्तित्व भिन्न भिन्न असू शकत नाही, त्यांना वेगळं केलं जाऊ शकत नाही, तसेच बुद्धी आणि चेतना यांचे एकमेकापासून विभक्त असे अस्तित्व असूच शकत नाही. हा पण तिच्या प्रश्नाचाच एक भाग आहे, जरी ते क्वेश्चन मार्क नसला तरी. दिस इज कॉल्ड समवॉट ऑफ अ रेटॉरिकल क्वेश्चन. आपण कधी कधी म्हणतो की नाही, असं कुठे असतं काय म्हणायच्या ऐवजी असं होऊ शकत नाही. प्रश्न विचारच्या ऐवजी वाक्य म्हणतो आपण, त्याच्यात प्रश्न नसतो परंतु तो प्रश्नच असतो. तर ती हेच तिचेच प्रश्न कंटिन्यू करते की आत्मा आणि शरीर वेगळे होऊ शकतात का? जसं पृथ्वीपासून गंध वेगळा केला जाऊ शकत नाही, पाण्यापासून टेस्ट वेगळी केली जाऊ शकत नाही, तसं शरीरापासून आत्मा वेगळा केला जाऊ शकतो का? आणि विशेष करून ती इथे शब्द वापरते, बुद्धीपासून चेतना वेगळी केली जाऊ शकते का? अजून आधुनिक शास्त्रज्ञांना पण हाच प्रश्न पडलेला असतो की त्यांना वाटतं की चेतना म्हणजेच बुद्धी, बुद्धी म्हणजेच चेतना. काही काही जणांना वाटतं की मन म्हणजेच सगळं काही, मन म्हणजेच आत्मा. हे फक्त आपलं शास्त्र त्याला वेगळं करून सांगतं की आत्मा वेगळा आहे, मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे, अहंकार वेगळा आहे. आणि हे असं वेगळ्या पद्धतीने जाणल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कशात कोण अडकलेलं आहे. मॉडर्न सायन्स, मॉडर्न सायंटिफिक आउटलुक हे कशावरती अवलंबून आहे? इंद्रिय तृप्तीवरती अवलंबून आहे. त्यामुळे ते हे वेगळं करत नाही. बुद्धी आनंद घेण्यामध्ये लागलेला आहे म्हणजे चेतना पण आनंद घेण्यामध्ये लागलेली. आणि जरी आपल्याला ते वेगळे वेगळे वाटले तरी मग हा देवहूतीचा प्रश्न पडतो की त्यांना खरोखरच वेगळं करू शकतो का आपण? कारण ते एक जीव असल्यासारखे वाटतात, बुद्धी आणि चेतना. आपली थिंकिंग पॉवर ही बुद्धीचं काम असतं, परंतु कधी कधी आपलं थिंकिंग पॉवर हे चेतनेचं पण काम असतं, आत्म्याचं पण काम असतं. छोटासा तात्पर्य देतात श्रील प्रभुपाद, म्हणतात की येथे दृष्टांत दिला आहे की प्रत्येक भौतिक पदार्थाला एक प्रकारचा गंध असतो. दृष्टांत म्हणजे उदाहरण दिलेलं आहे. प्रभुपाद इंग्लिश मध्ये एकदम सिंपल वापरतात. द एक्झाम्पल इज गिवन हिअर दॅट एनिथिंग मटेरियल हॅज एन अरोमा. येथे उदाहरण देण्यात आलेलं आहे की प्रत्येक भौतिक पदार्थाला एक प्रकारचा गंध असतो. माती, फूल इत्यादी प्रत्येक गोष्टीस गंध असतो. जड वस्तूंपासून गंध विभक्त केल्यास त्या जड वस्तूचा परिचय होऊ शकत नाही. डोळे झाकून तुम्हाला असं काहीतरी दिलं तर तुम्ही त्याचा वास घेऊन ओळखू शकता, हे ऍपल आहे का बनाना आहे. कृष्ण चैतन्य प्रभूंच्या रूम मध्ये जाऊन फक्त टोपण उघडलं तर तुम्ही ओळखू शकता हे काय आहे. ऍपल आहे, बनाना आहे, कशाचं एन्झाईम बनवत आहेत कृष्ण चैतन्य प्रभू. तुम्हाला माहितीये, जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो तेव्हा मातीचा एक प्रकारचा गंध येतो. बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल, ऍक्च्युअली माती आपल्या नाकात जात असते तेव्हा. दिसत नाही आपल्याला, सूक्ष्म रूपात असते, कारण गंध हे सॉलिड पार्टिकलचं लक्षण असतं, पृथ्वी तत्वाचं लक्षण असतं. त्यामुळे गंधाला ह्या सॉलिड पासून वेगळं केल्यावर तर आपल्याला ओळखताच येणार नाही, त्याला अर्थच राहणार नाही. ओळखता येणार नाही म्हणजे काय, दुसऱ्या शब्दात त्याला अर्थच राहणार नाही. पाण्यास चव नसेल तर त्या पाण्याला अर्थच नाही. ऍक्च्युली पाण्याला चव नसते, परंतु पाणी पिल्याशिवाय संतुष्टी मिळत नाही आपल्याला. पाण्याला पण चव असते आणि दुसऱ्या पाण्यामुळेच प्रत्येक गोष्टीला चव येते, कुठल्याच गोष्टीला चव नसते. अग्नीमध्ये उष्णता नसेल तर अग्नीचा काय उपयोग नाही. त्याचप्रमाणे बुद्धीचा अभाव असेल तर चैतन्याचा काय उपयोग. जो व्यक्ती विचार करत नाही, मूर्खासारखं गाढवासारखं वागतो त्याला आपण म्हणतो की नाही
जिवंत आहेस का मेलायस, म्हणतो की नाही आपण. त्यामुळे खूप घट्टपणे आपण या बुद्धीचा आणि चेतनेचा असा संयोग बांधलेला आहे नॉर्मली रोजच्या जीवनामध्ये. त्यामुळे देवहूतीला असा प्रश्न पडणे आणि तिने अशी चौकशी करणे हे रास्त आहे. म्हणून ती आपला प्रश्न संपवते. नाही, अजून 2 श्लोक आहेत. पुढे प्रश्न कंटिन्यू करते. अकर्तुः कर्मबंधो यम पुरुषस्य यदाश्रयः गुणेषु सत्सु प्रकृते कैवल्यम तेश्वतः कथम. म्हणून जरी तो सर्व कर्मांचा निष्क्रिय करता असला तरी जोपर्यंत भौतिक प्रकृती त्याच्यावर कार्य करीत आहे व त्याला बांधून टाकत आहे तोपर्यंत त्या आत्म्याला मुक्ती कशी प्राप्त होईल. दुसऱ्या शब्दामध्ये देवहूतीचा प्रश्न आहे की मला तरी काही कळत नाही या बंधनातून बाहेर कसं काढायचं आत्म्याला. त्यामुळे ते जरा थोडस स्टेप बाय स्टेप समजावून सांगा. जरी मला आता पटलेलं आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मला हे पण पटलेलं आहे की मी स्वतंत्र आहे, मी कर्म करायला देखील स्वतंत्र आहे आणि मी जे कर्म करतो त्या कर्माचं फळ म्हणूनच मला इथे बांधून ठेवलं जातं हे पण कळतंय. परंतु ते कर्म करायला भाग पाडणारी भौतिक प्रकृतीचे 3 गुण हे इतके स्ट्रॉंग आहेत की मला नाही वाटत याच्यातून मी स्वतःहून फायटिंग करून बाहेर पडू शकेल. काहीतरी सिक्रेट आहे, तुम्ही मला सांगत नाहीये, शिकवत नाहीये, ते शिकवा. शिष्याने असे प्रश्न विचारले पाहिजेत. जरी इथे समवॉट ऑफ अ डिसएग्रीमेंट दाखवत आहे देवहूती, तरी तिच्या प्रश्न विचारण्यामध्ये विनम्रता किती आहे बघा. इथे थोडासा मोठा तात्पर्य दिलाय श्रील प्रभुपादांनी, मे बी बिकॉज ऑफ द वर्ड कैवल्यम. कारण कैवल्यम हा शब्द मायावादी लोकांचा खूप फेवरेट शब्द आहे. जिथे जिथे कैवल्यम येतं लगेच त्या श्लोकाचा ते अर्थ आपल्याप्रमाणे लावतात. भागवतम मध्ये दिले कैवल्यम. प्रभुपाद इथे कैवल्यमचा अर्थ सांगतात स्वातंत्र्य. तात्पर्य, जीवाला जड पदार्थाच्या प्रदूषणातून जरी स्वतंत्र व मुक्त व्हायचे असले तरी त्याला मुक्ती दिली जात नाही. ऑफकोर्स त्याला इथे बांधून ठेवण्याचा एक उद्देश आहे की त्याला दंड पण द्यायला पाहिजे, कारण त्याची चूक झाली. त्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही की मी माझ्या वागण्यामध्ये काही फरक करणार नाही, मला इथून बाहेर तुम्ही पाडलं पाहिजे, तुम्ही बांधून ठेवलंय. नो, नॉट अलाउड. तुम्हाला शुद्ध व्हावंच लागेल, सद्गुणी व्हावंच लागतं. वास्तविकपणे जीव जेव्हा स्वतःला प्राकृतिक गुणांच्या नियंत्रणाअधीन करतो तेव्हा त्याची कार्ये प्राकृतिक गुणांनी प्रभावित होतात आणि तो निष्क्रिय होतो. जसं आपण एखाद्या रिलेशनशिप मध्ये वगैरे अडकतो, आपला उद्देश छोटासा असतो काहीतरी, चला जाऊन फक्त हे घेऊन येऊया, आणि तिथे जाऊन आपण 4 तास बसलेला असतो सगळं ऐकत. आपल्या हातातच नसतं तिथून बाहेर पडायचं. त्यालाच म्हणतात प्रभाव पडणे. हेच थोडस मॅक्झिमाइज करा, मॅग्निफाय करा, अँप्लिफाय करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युली आत्म्याचा इथे अडकण्याचा उद्देश नाही आहे. तो फक्त एक सिंपलची इच्छा घेऊन आलाय, मला आनंदी व्हायचंय, आणि तो अडकलाय. आता तो कामही करत नाही, काही करत नाही, करतं सगळं शरीर, भोगतं सगळं शरीर, पण तो अडकलाय. म्हणून देवहूती म्हणते की ही मी माझ्या समोर डोळ्यासमोर बघते कशा पद्धतीने तो अडकलाय, बाहेर पडायला असं वाटत नाही. कधी कधी आपण पण अशा मीटिंग मधून बाहेर आल्यावर चर्चा करतो की नाही, प्रभूजी मला तर वाटच नव्हतं संध्याकाळपर्यंत आपण तिथे बाहेर पडू. तर काही ठराविक एक्सटर्नल बाह्य स्वरूपातले काही फॅक्टर्स असतात, ते आपल्याला काही काही ठिकाणी असे बांधून ठेवतात. आणि हे जे प्रकृतीचे 3 गुण आहेत ते पॉवरफुल आहेत, ते असे साधे सुधे नाही आहेत.
तुम्हाला इथे येऊन अडकायचं होतं, आता अडकलाय तर तुम्हाला अडकल्याचा अनुभव घेऊनच जायचं. प्रकृतीचे गुण म्हणतात, मी सांगेल तेच करायचं आणि अडकायचं. तो निष्क्रिय होतो, गुण काम करायला लागतात. भगवद्गीतेत ही म्हटले आहे की प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणी सर्वशा. सगळं काम हे प्रकृतीचे 3 गुण करत असतात. जीव हा प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली कार्य करतो. मीच करता आहे असा भ्रामक विचार मात्र तो करतो. खूप मोठा भ्रम. प्रकृती सगळं करते, परंतु आता तो आला इथे स्वामी प्रभू व्हायला, त्यामुळे जे होईल त्याला पण तो आपलं नाव जोडायचा प्रयत्न करत असतो. मी केलंय. म्हणूनच तर लोक एवढे मोठे मोठे बोर्ड लावतात, मी केलंय, माझा वाढदिवस आहे आज. आई वडिलांना सांगायचं असते माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. याच्यातून जगाला काय सांगायचं असते? मी केलंय, मी आणलंय, माझं क्रिएशन आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही काहीच करत नाही ऍक्च्युली, परंतु तुम्हाला स्वामी व्हायचंय, आणि हेच अडकून ठेवतं आपल्याला ऍक्च्युली. पण दुर्दैवाने तो अकर्ताच असतो, ऍक्च्युली तो करता नसतो. दुसऱ्या शब्दात त्याला भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणातून बाहेर पडण्याची संधीच नसते, कारण प्रकृतीने त्याला आधीच बंधनात टाकलेले असते. म्हणूनच भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, इथून बाहेर पडणे शक्य नाही, तुम्ही विचारच करू नका. एकच उपाय आहे इथून बाहेर पडणे, मला शरण येणे, कारण हे सगळं माझ्या कंट्रोलमध्ये. भगवद्गीतेत असेही म्हटले आहे की भौतिक प्रकृतीच्या पकडीतून बाहेर पडणे अतिशय दुस्तर आहे, अतिशय कठीण आहे. मनुष्य विविध प्रकारांनी असा विचार करण्याचा प्रयत्न करू शकेल की अंतिमता सर्व काही शून्यच आहे, परमेश्वर अस्तित्वाचंच नाही, आणि अखिल अस्तित्वाचा आधार जरी चैतन्य असले तरी ते निराकारच असले पाहिजे. काही उपयोग नाही, इथेच राहायचंय. तुम्ही किती पण प्रयत्न करा अशा प्रकारे, मायावाद, निर्विशेषवाद, हठयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, अंतिम असा तर्क चालूच ठेवता येईल, परंतु भौतिक प्रकृतीच्या प्रभावातून मुक्त होणे वस्तुतः अत्यंत कठीण आहे. देवहूतीने हाच प्रश्न विचारला आहे की मनुष्याने नानाविध प्रकारे तर्क केले तरी जोपर्यंत तो प्रकृतीच्या प्रभावाधीन आहे तोपर्यंत त्याला स्वातंत्र्य कसे काय मिळू शकेल? सगळं काही शरीर करते, शरीरने एक प्रकारे ओव्हरटेक केलेलं आहे आत्म्यावरती, ओव्हर पॉवर केलेला आहे. आता आत्म्याच्या हातातच काय राहिलेलं नाहीये, मग तू बाहेर कसं पडणार? थोडंफार कठीण वाटतंय. याचे उत्तरही भगवद्गीतेतच त्याच श्लोकामध्ये 7:14 मध्ये आढळते. जो कोणी भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना सर्वस्वी शरण जातो, केवळ तोच मायेच्या कचाट्यातून सुटू शकतो. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरंती ते. प्रभुपाद म्हणतात, केवळ तोच, फक्त तोच आणि तोच या प्रकृतीच्या पकडीतून, तडाख्यातून बाहेर पडू शकतो, बाकी कोणीही पडू शकत नाही. त्यामुळे आपण सगळा तर्कवितर्क बंद केला पाहिजे, सगळे किंतु परंतु बंद केले पाहिजेत आणि शरण गेलं पाहिजे. किती दिवस करत बसणार किंतु परंतु, हो की नाही? आणि जसं काल मी समजावून सांगत होतो संध्याकाळी, हे किंतु परंतु करताना देखील आपल्याला वाटतं की मीच बरोबर आहे. जसं अर्जुन पण पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनला वाटत होतं की मी सगळं बोलतोय, बरोबरच बोलतोय. पहिल्याच श्लोकामध्ये भगवंत काय म्हणाले? मूर्ख आहेस तू, प्रज्ञावान आमचे भाष्यच. नुसतं प्रज्ञावान असल्यासारखं बडबड करतोयस, ऍक्च्युली तो आहेस मूर्ख. कारण जो खरा प्रज्ञावान असतो तो नाही जिवंत माणसावरती शोक करतो, नाही मेलेल्या माणसावरती शोक करतो. त्यामुळे तुझं सगळं बडबड जी होती त्याच्यातून तू दाखवायचा प्रयत्न केलास तू श्रेष्ठ आहेस, परंतु ऍक्च्युली तू श्रेष्ठ नाही. आणि आपला पण तर्कवाद हा असाच असतो. जसं प्रभूजी ते काल म्हणत आहे, मला 100% कळालंय प्रभूजी. नाही कळालेलं. 100% कळालेलं असतं तुम्ही इथं कशाला राहिला असता, भगवत धामात असता, हो की नाही? पण हे
स्वतःला श्रेष्ठत्व द्यायचं माणूस कधीच बंद करत नाही. विशेष करून दुसऱ्यांना दोष द्यायचं कधीच बंद करत नाही. याच्यामुळे मी दुःखी आहे. कोणामुळेच दुःखी नसतो आपण इथे, नाही कोणामुळे सुखी असतो. असं नाही की दुःखाचं कारण नाहीये, सुखाचं पण कारण कोणी नाही. दुःखाचं कारण पण तुम्हीच आहात, सुखाचं कारण पण तुम्हीच आहात. आणि हे जरी लक्षात आलं तरी मायावाद निर्विशेषवादाने तुम्ही सुख दुःख बंद केलं तरी इथून सुटका नाही. सुटका त्यालाच आहे जो पूर्णपणे भगवंतांच्या पायावरती लोटांगण घालतो, म्हणतो आजपासून मी तुमचा आहे, माझ्या बरोबर काय करायचं ते करा, काय करायचं ते करा, मारो भी राखो भी, जो इच्छा तो मार. त्याची सुटका होते. हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. जेव्हा आपण तर्क वितर्क करतो तेव्हा आपल्याला खूप मस्त वाटतं, अरे यस. देवहूती क्रमाक्रमाने शरणागतीच्या स्तरावर येत असल्यामुळे तिचे प्रश्न अत्यंत विद्वत्तापूर्ण आहेत. मनुष्य कसा मोक्ष प्राप्ती करू शकतो? प्रभुपाद बघा, हा प्रश्न एकदम सिंपल आहे. कधी कधी आपल्याला असं वाटलं पाहिजे की देवहूती तर भगवान कपिल देवांची आई होती, तिला एवढा बेसिक प्रश्न पडलाय, मला वाटते आपण सुटूच शकत नाही. पण प्रभुपाद म्हणतात हाच प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, विद्वत्तापूर्ण आहे. आपल्याला असं वाटत नाही. आपल्याला काय वाटतं, मला माहिती आहे, रोजचं मी जे काम करतो ते मला माझ्या काउन्सिलरली करायला परवानगी दिलेली आहे. काही लोकांना तर इतका ओव्हर कॉन्फिडन्स असतो की या जन्मातच भगवत धामात जाणार, सगळी पापकर्म करून. नो, गुरुकडे जेव्हा आपण जातो, ज्ञान घ्यायला आपण जेव्हा जातो, तेव्हा देवहूती सारखी विनम्रता असली पाहिजे. ती विनम्रता ही अगदी हीन पातळीची विनम्रता असली पाहिजे. श्रील रूप गोस्वामी म्हणतात अगदी हीन होऊन आपण चौकशी केली पाहिजे. मला तर वाटतच नाही याच्यातून सुटेल असं, प्लीज मला समजावून सांगा, मला घेऊन चला, मी सगळं सोडायला तयार आहे. आपले प्रश्न कसे असतात, मॅक्झिमम वेळेला प्रश्न सुरूच होतात परंतुने, है की नाही? परंतु परंतु प्रभुपाद, परंतु प्रभू, हो. प्रभुपाद म्हणतात देवहूती क्रमाक्रमाने शरणागतीच्या स्तरावर येत असल्यामुळे तिचे प्रश्न अत्यंत विद्वत्तापूर्ण आहेत. मनुष्य कसा मोक्ष प्राप्ती करू शकतो? मनुष्य प्राकृतिक गुणांच्या मगर मिठीतून असेपर्यंत तो आध्यात्मिक अस्तित्वाच्या विशुद्ध अवस्थेत कसा काय राहू शकतो? सत्वरज तमोगुणाने आपल्याला असं कर्कच्च बांधलंय, कसं काय तो बाहेर पडू शकतो? या भोंदू ध्यानमार्गी लोकांसाठी एक इशारा, हा भोंदू ध्यानमार्गी लोकांसाठी एक इशाराही आहे. समाजात अनेक तथाकथित ध्यानयोगी आहेत व त्यांना वाटते की मीच परमात्मा आहे, प्रकृतीच्या कार्यांचा मीच नियंता आहे, माझ्याच मार्गदर्शनाखाली सूर्याचे भ्रमण आणि चंद्राचा उदय या गोष्टी घडत आहेत. अशा चिंतनाने व ध्यानाने आपण मुक्त होऊ असे त्यांना वाटते, परंतु प्रत्यक्षात असे आढळते की या प्रकारचा निरर्थक व भोंदू ध्यानाभ्यासानंतर काही क्षणातच ते प्राकृतिक गुणांच्या पूर्णतः आहारी जातात. अति उच्च वाटणारे असे आपले ध्यान संपल्यानंतर ते ध्यान करते लगेच तुषाक्रांत होतात आणि धूम्रपान अथवा मद्यपान करण्याची आवश्यकता त्यांना भासते. सॉरी फॉर व्हेरी डिफिकल्ट मराठी वर्ड्स. तृषाक्रांत कधी ऐकले का तुम्ही हा शब्द? पण थोडंफार मराठीचं ज्ञान असेल तर तुम्हाला समजू शकतं त्याचा अर्थ काय आहे. परंतु काय आहे तृषाक्रांत? तृषा म्हणजे तहान आणि क्रांत म्हणजे पूर्णपणे त्याच्याने व्यापणे. भौतिक तहान अजून आपली गेलेली नाही. मग ध्यान योग हे ते करून आपण भगवत धामात जाऊ शकतो असं सांगायचं
आता परिस्थिती सध्या कलियुगामध्ये अशी परिस्थिती आहे की एखादा व्यासासनावरती बसून अगदी श्रीमद भागवतम वरती देखील सुपर डुपर इंटेलिजंट लेक्चर देऊ शकतो, दुसऱ्याच क्षणाला तो जाऊन भौतिक प्रकृतीमध्ये अडकू शकतो. असे आहेत. जसं काल मी मेसेज पाठवलेला तुम्ही वाचला असेल. असे आहेत लोक ऍक्च्युली. त्यामुळे भगवंतांना पूर्णपणे दीनहीन भावनेने शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. हे 100% आपल्याला आपण स्वतःला सांगून टाकणे. दिस इज द वे, देयर इज नो अदर वे. नाही, चैतन्य महाप्रभू म्हणतात देयर इज नो अदर वे, देयर इज नो अदर वे, देयर इज नो अदर वे. खलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. प्रभुपाद तर इथे एकदम खालच्या पातळीच्या योग्यांबद्दल बोलतायत, जे 2 तास कीर्तन करतात आणि मंदिराच्या मागे जाऊन बिडी ओढतात. युजलेस. परंतु असेही काही आहेत जे दाखवून देत नाहीत, परंतु मनातून अजून भौतिक त्याच्यामध्येच अडकलेले आहेत. खऱ्या अर्थाने मग कोण भगवंतांना शरण जाऊ शकतो आणि मग त्याची सुटका होऊ शकते? देवहूतीला प्रश्न पडलाय. आणि देवहूती कधी आलेली? कुठल्या युगामध्ये देवहूती आहे? सत्ययुगामध्ये. तेव्हा तिला हा प्रश्न पडलाय. आपल्याला तर हा प्रश्न क्षणोक्षणाला पडला पाहिजे. काय भानगड आहे? मला तर वाटतच नाही इथून बाहेर पडायचं. देवहूतीला हा प्रश्न का पडला? अर्जुनाला ते सगळे भगवद्गीतेतले प्रश्न का पडले? कारण ते प्रामाणिक होते, ऑनेस्ट होते, सिन्सिअर होते. नुसतेच ऑनेस्ट नव्हते, सिन्सिअर पण होते. जे ऐकणार भगवंतांकडून ते करणार याचा त्यांनी ठाम निश्चय पण केलेला, त्या उद्देशाने विचारलेला. हा प्रामाणिकपणा पाहिजे, सिन्सिअरिटी पाहिजे. आणि ती हे श्रीमद भागवतम मध्ये अशा जोड्या खूप आहेत. गुरु शिष्य गुरु शिष्य हेच बोलणं आहे शेवटपर्यंत. गुरु शिष्य गुरु शिष्य गुरु शिष्य. त्यामुळे शिष्य याच्यातला कसा असतो हे पण ऍक्च्युली बघण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे. ते मायाशक्तीच्या अतिशय दृढ पकडीत असतात आणि तरीही आपण मायेतून मुक्तच झालो आहोत असे त्यांना वाटते. आपणच सर्व काही आहोत, शेवटी सर्व काही शून्यच आहे आणि पाप कर्म व पुण्य करणं असे काहीच नाही असा खोटा दावा करणाऱ्या वर दिलेल्या श्रेणींच्या लोकांसाठीच देवहूतीचा हा प्रश्न आहे. म्हणून याचं उत्तर खूप सुंदर आहे. पुढचे 2 अध्याय याचं उत्तर आहे. खूप सुंदर आहे. अगदी म्हणजे आपल्याला पटेल या शब्दामध्ये भगवान कपिलदेव सांगणार आहेत. बंद करा, हे करत असाल तरी तुमची मुक्ती कधीच होणार नाही, ह्या शब्दात सांगणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. ही सर्व नास्तिकांचीच संशोधित मते आहेत. वास्तविकपणे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्य जोपर्यंत परमपुरुष भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत त्याला मायेच्या बंधनातून मुक्ती वा स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. आणखीन एक श्लोक आहे, तात्पर्य थोडा मोठा आहे, परंतु वाचून टाकूया कारण मग देवहूतीचे शब्द प्रश्न संपतोय ते भगवंत बोलायला सुरू करतात, तर उद्या ते तुटकं होईल, है की नाही? वाचूया. शेवटी देवहूती म्हणते, क्वचित्तत्वावमर्शेन निवृत्तम भयमुल बनम अनिवृत्त निमित्तत्वात् पुनः प्रत्यवतिष्ठते. पुनः प्रत्यवतिष्ठते. जरी मानसिक तर्काने आणि मूलभूत तत्वांच्या अभ्यासाने बंधनाचे महाभय एखादे वेळेस टाळले गेले तरी ते पुन्हा निर्माण होऊ शकते, कारण त्याचे मूळ कारण नाहीसे झालेले नसते. येस, आपण सगळ्याचा अभ्यास केला, पृथ्वी अग्नी जल वायू आकाश गंध रस हे ते मागचा पूर्ण अध्याय आपण अभ्यास केला, सगळं कळालं, सगळ्यातून आपण दूर पण राहिलो. परंतु आसक्ती जर अजून सुटलेली नसेल तर पुन्हा त्याच्यात जायची शक्यता आहेच. म्हणून ती म्हणते की तर्क वितर्काने नुसता अभ्यास करून याच्यातून सुटण्यासारखं वाटत नाही.
खरा मार्ग सांगा मला याच्यातून सुटण्याचा. तात्पर्य, भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या मिथ्या अहंकारामुळे मनुष्य जड प्रकृतीच्या नियंत्रणाधीन होतो. जसं मी मगाशी म्हणाल की स्वामी व्हायचंय आपल्याला, मेन प्रॉब्लेम तो आहे. आणि म्हणून आपण स्वेच्छेने या भौतिक प्रकृतीमध्ये अडकायचं आपण निर्णय घेतलेला आहे. कोणी येऊन अडकवलेलं नाही आपल्याला, है की नाही. जसं उंदीर, जसा उंदीर पाहतो की तिथे माझ्यासाठी काहीतरी खायला ठेवलेलं आहे आणि त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याच्यात आत जातो आणि मग अडकतो. त्याला कोणी ते फोर्स केलेलं नसतं तू जायलाच पाहिजे तिथे म्हणून. तशी आपली आकर्षणाची मेन इच्छा काय आहे? मला स्वामी व्हायचंय, मला प्रभू व्हायचंय. भगवद्गीता सांगते की इच्छा द्वेष समुत्थेन, दोन प्रकारच्या प्रवृत्ती जीवामध्ये निर्माण होतात, इच्छा आणि द्वेष. इच्छा द्वेष समुत्थेन. खूप खूप सुंदर श्लोक आहे हा. हा श्लोक समजला की सगळं समजतं. तुम्ही मला प्रभूजी प्रत्येक श्लोकालाच तुम्ही तसं म्हणता. पहिल्यांदा इच्छा निर्माण झाली, हे बायबलमध्ये खूप छान समजावून सांगितलेलं आहे. ऍडम आणि ईव्ह दोघे पण भगवत धामामध्ये नागडे उघडे फिरत होते आणि त्यांना भगवंतांनी सांगितलेलं तुम्हाला कसा आनंद घ्यायचा तसा घ्या, फक्त या झाडाचं सफरचंद खाऊ नका. तुम्ही कधी ऐकलं असेल, बायबल वाचलं नसलं तरी तुम्ही ऐकलं असेल कुठेतरी स्टोरी. आणि मग त्या झाडावरती एक साप असतो. तो साप ईवला येऊन हळूच सांगतो खा, काय होत नाही. जसं सापाला या जगामध्ये आपण कशाचं प्रतिनिधित्व म्हणतो? मत्सर, द्वेष. मग ती ईव म्हणते नाही नाही नाही, भगवंतांनी सांगितलंय खायचं नाही, खूप अनर्थ होईल. मग तो साप तिला सांगतो भगवंतांनी सांगितलंय कारण तू हे जर सफरचंद खाल्ले तर तू भगवान होणार आहेस, त्यामुळे त्याला ते आवडणार नाही, खाऊन टाक, काय होत नाही. मग ही पहिल्यांदा इच्छा निर्माण होते मनामध्ये खायची. म्हणजेच मी आनंद का घेऊ नये, भगवंतांनीच आनंद का घ्यावं, भगवंतांनीच सांगितलेलं मी का सगळं ऐकायचं. आणि मग तो आनंद आपण घ्यायला जातो आणि मग तो आनंद मिळत नाही म्हणून भगवंतांचा आपण द्वेष करतो, कारण सगळं त्यालाच मिळते. आणि ह्या दोन गोष्टी एकमेकाविरुद्ध असल्या तरी एकमेकांना पूरक अशा ह्या दोन गोष्टी सुरू होतात. आणि याच्याने सगळं 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 सुरू होतं. इच्छा आणि द्वेष, इच्छा द्वेष, इच्छा द्वेष. इच्छा द्वेष समुत्थेन पुढे काय? द्वंद्व मोहेन भारता. हे भारत वंशजा, याच्यातूनच सगळे द्वंद्व निर्माण होतात. हा प्रायमरी द्वंद्व आहे जो तू स्वतः निर्माण केलास. बाकी सगळे मग प्रकृती निर्माण करते. सुख दुःख, जय विजय, मान अपमान, हे सगळं मग प्रकृती निर्माण करते, कारण तू निर्माण केलास इच्छा आणि द्वेष. आणि जो कोणी यातून मुक्त होत नाही तोपर्यंत तो माझी भक्तिमय सेवा करू शकत नाही. पुढचं वाक्य काय आहे? ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. जो अशा प्रकारे या द्वंद्वातून पूर्णपणे मुक्त झालेला असतो तो माझी भजन करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. तसं मागे घ्यायला पाहिजे. तर भगवद्गीता सांगते की इच्छा द्वेष समुत्थेन, दोन प्रकारच्या प्रवृत्ती जीवामध्ये निर्माण होतात. त्यापैकी एक आहे इच्छा, अर्थात भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा किंवा परमेश्वरासमान श्रेष्ठ होण्याची कामना. प्रत्येकाला या भौतिक जगात सर्वश्रेष्ठ पुरुष होण्याची इच्छा असते. आणि द्वेष म्हणजेच मत्सर. मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांचा किंवा भगवंतांचा द्वेष करू लागतो तेव्हा तो विचार करतो की श्रीकृष्णच का सर्वश्रेष्ठ असावेत, मी सुद्धा श्रीकृष्णा समानच आहे. परमेश्वर होण्याची कामना आणि परमेश्वराचा द्वेष करणे या दोन गोष्टी म्हणजे भवबंधनाची प्रारंभिक कारणे आहेत. सुरुवात इथून होते. जोपर्यंत एखाद्या तत्वज्ञानाला, मुमुक्षाला, मुमुक्षु म्हणजे काय? मोक्षाची अपेक्षा करणाऱ्याला, मुमुक्षुभी,
किंवा शून्यवाद्याला परमश्रेष्ठ होण्याची, सर्वे सर्वा होण्याची किंवा परमेश्वराचे अस्तित्व नाकारण्याची इच्छा असते, तोपर्यंत ही कारणे त्या मनुष्यामध्ये राहतातच आणि त्याला मोक्ष मिळण्याची किंचितही शक्यता नसते. मग वर करणी तो सगळं करत असेल, व्यवस्थित जप करत असेल, आसक्ती सोडून दिलेली असेल. मायावादी संन्यासी लोक खूप स्ट्रिक्टली आसक्ती सोडून देतात. ट्रिमेंडस स्ट्रिक्टपणा असतो त्यांच्यामध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल बघून ऍक्च्युली. परंतु मुक्ती मिळणार का? नाही. कारण ही इच्छा अजून गेलेली नाहीये भगवंतांसमान व्हायची, भगवंतांना मान्य करायची इच्छा अजून आलेली नाहीये. देवहूतीचे म्हणणे अत्यंत विद्वत्तापूर्ण आहे की एखादा मनुष्य सैद्धांतिक दृष्ट्या विश्लेषण करू शकेल आणि ज्ञानाद्वारेच आपण मुक्त झालो आहोत असे म्हणू पण शकेल. परंतु जोपर्यंत उपरोक्त कारणे अस्तित्वात असतात तोपर्यंत खरे तर तो मुळीच मुक्त होऊ शकत नाही. सैद्धांतिक दृष्ट्या म्हणजे काय? सैद्धांतिक म्हणजे थिअरॉटिकली, थेअरी सगळी कळाली मला, काही गोष्टींमध्ये प्रॅक्टिकल पण करून बघितलंय, परंतु मनातली इच्छा जात नाही. प्रभूजी काय करायचं? प्रॉब्लेम इथे. म्हणून देवहूती म्हणते मूळ कारण घालवल्याशिवाय कसं शक्य आहे? तुम्ही तर मला ग्रेट डिटेलमध्ये जाऊन सांगताय, परंतु हे मूळ कारण कसं घालवायचं? भगवद्गीता ही सांगते की अनेक अनेक जन्मांमध्ये अशी तर्काधिष्ठित कार्य केल्यानंतर मनुष्यामध्ये जेव्हा खरोखरच सत्य भावना जागृत होते आणि तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो, तेव्हा त्याच्या ज्ञानातील संशोधनाने तो संतृप्त होतो. भगवद्गीता रिपीट केल्यासारखं वाटायला लागले मला. अनेक अनेक जन्म हे करून झाल्यानंतर शेवटी तो याचा विचार करायला लागतो आणि मग भगवंतांना शरण जातो आणि मग खऱ्या अंतराने तो संतुष्ट होतो. समसिद्धी बहुनाम जन्मनामंते. केवळ सैद्धांतिक मोक्ष आणि प्राकृतिक बंधनापासून वास्तविक मोक्ष यामध्ये खूप मोठा भेद आहे. नुसतं ज्ञान असून काही उपयोग नाही. बऱ्याच लोकांना भौतिक गोष्टीचं पण ज्ञान असतं बघा, परंतु ऍक्च्युअली काम करत नसतात. जिथं जाईल तिथं चार चौघ मित्रांच्यात बसून फक्त ज्ञान पाजळणे काम असतं त्यांचं. खऱ्या अर्थाने काही करायचं नाही. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने करायची पाळी येईल तेव्हा तो घाम फुटलेला असतो त्याला. त्यामुळे नुसत्या थेअरीचा काही उपयोग नाही. दुसऱ्या शब्दात देवहूतीला अगदी सिंपल मेसेज द्यायचा आहे या श्लोकामध्ये, म्हणजे नुसत्या थेअरीचा काही उपयोग नाही, प्रयोग पण केला पाहिजे. प्रयोगशाळेत गेलं पाहिजे, प्रयोग करून बघितला पाहिजे, प्रयोग सिद्ध झाल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये पण केला पाहिजे. नसेल तर सायन्सच राहतात. श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये देखील म्हटले आहे की मनुष्याने जर भक्तिमय सेवेच्या मंगलदायी मार्गाचा त्याग करून वस्तूंचे यथार्थ स्वरूप तर्काद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तो आपला बहुमूल्य वेळ व्यर्थच दवडीत आहे. नुसतं ज्ञान घेण्याच्या मागे लागून काय उपयोग नाही, युजलेस आहे. क्लिश्यंतीये केवल बोध लब्धये. या प्रेमाच्या काबाड कष्टाचे फलित केवळ कष्ट हेच आहे. सुध गोस्वामी पण अगदी सुरुवातीला पण म्हणतात श्रम एव हि केवलम. त्यामुळे इतर कोणताही लाभ होत नाही, काहीही फायदा होत नाही. तर्कचिंतनाच्या परिश्रमाने शेवटी दमणूक तेवढी होईल. परिश्रम, फेस, अपवर्ग. या संदर्भात उदाहरण दिले जाते की भाताच्या कोंड्याची पुन्हा मळणी केल्याने काय लाभ होणार आहे. बेंगालीमध्ये एक म्हण आहे, प्रभुपाद नेहमी सांगायचे, भात सगळं भरडून वेगळं करून कोंडा कोंडा वेगळा केलेला आहे, जर कोंडा पोत्यात भरून परत भरडायला घेऊन गेलं तर काय उपयोग होणार आहे. तशातली गत आहे. मूळ आपण सोडून देतो आणि उगीच आहे त्यालाच सगळ्यात बसतो. त्यातील तांदूळ तर पूर्वीच काढून घेण्यात आलेला असतो. त्याचप्रमाणे केवळ तार्किक चिंतनाच्या मार्गाने मनुष्य भवबंधनातून मुक्त होऊ शकत नाही, कारण त्याच्या बंधनाचे कारण तर्क मार्गाने नष्ट होत नाही, ते तसेच राहते. त्याने मूळ कारणच नष्ट केले पाहिजे आणि मगच कारणाचे परिणामही नाहीसे होतील. कॉज अँड इफेक्ट.
भगवंत पुढील श्लोकामध्ये याचेच विवेचन करणार आहेत. हरे कृष्ण. तर आता या अध्यायामध्ये उरलेल्या श्लोकामध्ये भगवंत हा मुद्दा स्पष्ट करून सांगतात देवहूतीला की नुसतं तर्क करून काय उपयोग नाही. आणि मग पुढच्या अध्यायांमध्ये प्रॅक्टिकल गोष्टी सांगतात, ऍक्च्युली प्रॅक्टिकली काय करायचं. भागवत इतकं सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. प्रश्नातून पण भरपूर काय काय शिकण्यासारखं. आणि मग उत्तराची आपल्याला आतुरता लागून राहते. प्रश्न इतका सुंदर आहे, उत्तर किती सुंदर असेल भगवंतांचं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? नो क्वेश्चन्स. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.